नमस्कार मित्रांनो, टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत 2024 करिता ही खास बातमी तुमच्यासाठी आहे। हे कार्ड असेल तर एसटीचा प्रवास मोफत मिळणार। लगेच काढा क्रेडिट कार्ड, तेव्हाच मिळेल तुम्हाला मोफत प्रवास, अन्यथा मिळणार नाही मोफत प्रवासांचा लाभ। मित्रांनो, ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांना आता हे स्मार्ट कार्ड लागणार आहे। हे कार्ड असेल तर एसटीचा प्रवास मोफत मिळणार, नाही तर अन्यथा तुमचा प्रवास बंद होणार आहे। तुम्हाला जर एसटीमध्ये मोफत प्रवास करायचा असेल तर तुमच्याजवळ हे कार्ड असणे आवश्यक आहे। आता सरकारचा नवीन नियम निघालेला आहे, ज्याच्याकडे हे एसटीचा बसचा कार्ड आहे त्यांनाच एसटीचा मोफत प्रवास मिळणार, अन्यथा मोफत प्रवास बंद होणार। कारण मित्रांनो, राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बसेसमध्ये प्रवाशांना तिकीट ऑनलाईन भरण्याचा पर्याय निघालेला आहे, पण ते सध्या अजून काल्पनिक चालू आहे, काही ठिकाणी नाही। पण सहसा चालू झाल्यावर तुम्हाला हे स्मार्ट कार्ड काढणे अनिवार्य आहे, कारण QR कोड वापरून कंपनीने प्रवाशांच्या तिकिटाचे पैसे भरणे सोपे केले आहे। परिणामी सुट्टीतील वेतनासाठी वाद संपुष्टात येईल, जे कंपनी आणि प्रवासी दोघांसाठी चांगले आहे। ही सुविधा आता पुणे विभागातील प्रत्येक आगारातून सुटणाऱ्या एसटी बसेसमध्ये उपलब्ध आहे। आजकाल प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे, मॉल्स आणि चहाच्या दुकानात सर्वत्र ऑनलाईन पेमेंट स्वीकारले जातात। तसेच तुम्ही हे स्मार्ट कार्ड यूज करून तुम्ही एसटी महामंडळाचा प्रवास करू शकता। मित्रांनो, कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन दिले असले तरी एसटीची तिकीट रोखणीची खरेदी करता येत होती, त्यामुळे वाहक आणि ग्राहक यांच्या सुट्या पैशावरून मतभेद सुरू होते। याला आळा घालण्यासाठी एसटीने पहिल्या टप्प्यात QR कोड तिकीट सुविधा उपलब्ध करून दिली आहे। या व्यतिरिक्त हे उपक्रम वाहकांना रोख हाताळण्यासाठी मुक्त करतील। ही सेवा सुरू करण्याच्या सूचना सर्व विभागांना एसटी महामंडळाकडून प्राप्त झाल्या आहेत। तसेच जे नागरिक ज्येष्ठ नागरिक आहेत तसेच महिलांना 50% सवलत आहे, त्यांना आता स्मार्ट कार्ड अनिवार्य आहे, जेणेकरून पुन्हा त्यांना कधी प्रवास करायचा असेल तर ते स्मार्ट कार्डद्वारे प्रवास करू शकता, अन्यथा त्यांना प्रवास बंद होणार आहे। हे स्मार्ट कार्ड काढण्यासाठी तुम्ही एसटी महामंडळाला नक्की भेट द्या, तेथे तुम्ही विचारपूस करा, जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरण्यास सांगितले तर तुम्ही फॉर्म भरून घ्यावे। तुम्हाला स्मार्ट कार्ड नोंदणीची प्रक्रिया सुरू झालेली आहे, तरी तुम्ही स्मार्ट कार्ड काढणे अनिवार्य आहे। मित्रांनो, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।